सभापती महोदय, सन 2015चे विधानसभा विधेयक 100 क्रमांक 100 या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी मांडलेला आहे। अलीकडच्या कालखंडामध्ये बावनकुळे साहेबांचं मी अभिनंदन करतो की ज्या महसूल विभागामध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि अधिक सुलभ करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे नियम आणि कायदे या ठिकाणी आणले। महसूल म्हटलं आणि त्याच्यातले जर अपील म्हटलं म्हणजे एक डोकेदुखीच असते। आपण पाहतो की महसुलामध्ये एखादं अपील गेलं की ते वर्षानुवर्षे प्रलंबित राहतं, वर्षानुवर्षे त्याच्या तारीखवर तारीख चालत राहते आणि अगदी आजोबाच्या कालखंडामध्ये असलेलं महसुलातलं जे अपील आहे ते नातवापर्यंत चालतं, नातवाच्या नंतरही ते नकारलं जातं किंवा स्वीकारलं जातं। अशा स्वरूपाचं त्याच्यामध्ये 50 वर्ष 40 वर्ष 30 वर्ष महसूलमध्ये अशा स्वरूपाचंही जात आहे। आता या ठिकाणी हायकोर्ट पूर्वीची पद्धती वाईट होती असं नव्हतं। पूर्वीही तुम्ही जे अधिकार दिले होते या संदर्भामध्ये खालच्या तुमच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यापर्यंतचे मर्यादित अधिकारी अपिलाच्या संदर्भामध्ये दिले होते। आता तेही अधीन आता कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आपण ते बदलवत आहात, कारण ते केलं पाहिजे। पण माझा प्रश्न असा आहे या संदर्भामध्ये की सारं करत असताना अपीलं जे आहेत आपल्याकडे आलेले ते कालबद्ध मुदतीमध्ये झाले पाहिजे, या संदर्भामध्ये एक कायदा केला पाहिजे। मागच्या कालखंडामध्ये एक 10 वर्षापूर्वी या संदर्भातला आपण निर्णय घेतला होता की कुणाकडे म्हणजे तहसीलदारकडे आलेला प्रश्न आहे तो त्यांनी किती महिन्यामध्ये किती दिवसामध्ये कार्यान्वित करावा, आपल्याला त्याचा निकाल करावा। प्रांताकडे आल्यानंतर त्यांनी किती महिन्यामध्ये किती वर्षामध्येचा निकाल करावा। प्रांताकडून जर तो ॲडिशनल कलेक्टरकडे गेला किंवा कमिशनरकडे गेला किंवा मंत्र्याकडे आला, राज्यमंत्र्याकडे आला, तर ह्याला एक कालबद्ध मर्यादा घातली पाहिजे की तुम्ही वर्षभराच्या आत 2 वर्षाच्या आत 3 वर्षात हे सारे अपील निकाली निघालेच पाहिजे, त्याच्या निष्कर्ष बाहेरच आले पाहिजे या सारणं जे काही असतील। पण तारखाच इतक्या चालत राहता आणि वकील ज्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मग त्रास देत राहतात म्हणा किंवा वकील फी देत राहावं लागेल, तो सामान्य शेतकरी जो आहे तो शेतकरी जर्जर होऊन जातो, तर त्याच्या संदर्भात थकतो गांजतो। म्हणून माझी पहिली विनंती अशी आहे या अपिलाच्या माध्यमातून की हे बरोबर आहे, तुम्ही केलेली दुरुस्ती बरोबर आहे, पण ह्याच्याबरोबर ही दुरुस्ती त्याच्यामध्ये एक करा की एका विशिष्ट कालावधीमध्ये प्रांत असेल, तहसीलदार, प्रांत, ॲडिशनल कलेक्टर, कमिशनर, ॲडिशनल तुमचा सेक्रेटरी किंवा तुमच्याकडचा विशेष कार्यकारी अधिकारी, राज्यमंत्री आणि मंत्री यांचा एक कार्य ठरवून द्या की एवढ्या काळामध्ये हे अपील दुटलं पाहिजे। म्हणजे एक अपील दाखल झाल्यानंतर किमान 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये वरिष्ठ पातळीपर्यंत त्याचा निर्णय लागला पाहिजे, तर त्याच्या संदर्भामध्ये हे जे सुधारणा करतायत त्याचा आणखी बळकटीने आपल्याला उपयोग करून घेता येईल। आणि अध्यक्ष महोदय, अशा स्वरूपाचं हे करत असताना जे वेगवेगळे आहेत म्हणजे आपल्याकडे जे अपील येतात ते फार मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे येतात, काही कुळ कायद्याचे असतील, काही जमिनीचे असतील, काही भूमोजणी असतील, मोजणीच्या संदर्भातले अपील असतील। ह्या अपिलाच्या सर्व ठिकाणी म्हणजे निवड मी याच्या संदर्भात तुमच्याकडे येत असतील अपील तेवढ्या पुरतं मर्यादित नाही, कदाचित भूमी अभिलेखमध्ये असतील किंवा अन्य याच्यामध्ये असतील, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जर अर्ज केला, एक चांगली सिस्टीम त्या कालखंडामध्ये लावली की तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये त्याला टोकन दिलं जातं, टोकन देऊन त्या तारखेच्या आत त्याला ते मोजणी केली जाते। हे जरी खरं असलं तरी प्रत्येक वेळी तो मग शेतकरी उपस्थित नाही, मग हे उपस्थित असे कारणं दाखवून त्याला टाळाटाळ केली जाते। किंवा या संदर्भामध्ये मोजणी करत असताना ज्यावेळेस आपण मोजणी करतो तर त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही येऊन खुणा गाळल्या पाहिजे, तुम्ही ते प्रत्यक्ष दाखवून दिलं पाहिजे की ही तुमची अंतिम हे आहे। त्या ठिकाणी ते ही खूण जी आहे शेतकऱ्याला म्हणा बाबा दगडानं आणि तो रोज आमच्यासमोर, नाहीतर मग तुम्ही अतिक्रमण दाखवता त्याच्यामध्ये की तुमच्याकडे 1 आर अतिक्रमण झालेलं आहे, 2 आर झालेलं आहे आणि प्रत्यक्ष मग ते अतिक्रमण दूर होत नाही, ते काढता काढता डोकेदुखी होते। म्हणून ज्यावेळेस मोजणीच्या वेळेस म्हणजे अपील करण्याची वेळ येऊ नये, माझा सांगायचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये अपील करण्याची वेळ येऊ नये तुमच्यापर्यंत, नाहीतर संघर्षच मोठ्या प्रमाणावर चालत राहतात। आणि अशा स्वरूपाच्या छोट्या छोट्या दुरुस्त्या तुम्ही अलीकडच्या कालखंडामध्ये केल्या। साधारण वडिलोपार्जित इस्टेटने मागच्या काल 2016ला केली होती ते 500 रुपयाच्या ह्याच्यात, ते अधिक तुम्ही बळकट केले की 2000 आपल्या वडिलोपार्जित इस्टेट जे आहे ते त्याला 500 रुपयाच्या स्टॅम्पवर त्या ठिकाणी करता येईल। हे मी अनेकदा माझ्या कालखंडामध्ये घेतलाच होता हा निर्णय, पण त्याच्यानंतर मला हे नेहमीच वाटायचं की माझी प्रॉपर्टी, मी वडील आहे आणि माझी प्रॉपर्टी मुलाला देत असताना खरेदीच्या दरानं घेणं म्हणजे हा अन्यायच आहे त्याच्यावर।
त्याच्यात माझे प्रापण्य मुलाला किंवा मुलीला देत असताना खरेदी करा आणि तेवढीच स्टॅम्प ड्युटी भरा, हा त्याच्यावर अन्याय होता. आणि या दृष्टिकोनातून तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागतच करतो. या ठिकाणी अनेक निर्णय जे तुम्ही घेतलेत त्याची अंमलबजावणी नीट व्हावी अशी अपेक्षा करतो. खूप निर्णय तुम्ही या कालखंडामध्ये घेतले जे छोटे छोटे आहे, पण ते त्यात शेतकऱ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे. म्हणजे अगदी छोटा निर्णय जो आहे तो इतका फिरत राहतो त्या छोट्या निर्णयासाठी, आणि त्याच्यासाठीच आहे. आता तुम्ही अनेक मी निर्णय सांगू शकेल तुम्हाला या ठिकाणी. मी बारकाईने पाहतो तुमच्या कारभाराकडे आणि तुमच्या निर्णयाचं नेहमी स्वागतच करतो. पण या संदर्भामध्ये एक अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त करतो की जे काही निर्णय झाले आहे ते प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून आपण कार्यवाही केली पाहिजे. नाहीतर निर्णय होत राहतात, कायदे होत राहतात, अंमलबजावणी त्याची जर नाही झाली तर शेवटी कायदा कागदावरच राहतो अशी परिस्थिती होते. या ठिकाणी तुम्ही एक चांगली दुरुस्ती, चांगले योग्य ते केलेलं आहे, परंतु या दोन्ही तिन्ही याच्या संदर्भामध्ये आपण अपेक्षित असं उत्तर द्यावं. नाही बावनकुळे साहेब, सन्माननीय गर्देजी आणि सन्माननीय सत्यजित तांबेंना बोलायचं याच्यावरती. हां, फक्त 1 मिनिट बोलतो. रिस्पॉन्सिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन कसं असतं हे बावनकुळे साहेबांनी दाखवून दिलं आणि मी त्याचा साक्षीदार आहे. लकीली मी त्या विभागामध्ये काम केलं आहे. अतिशय क्लिष्ट पण सुटसुटीत कायदे कसे सुटसुटीत आणि सर्वांना समजतील हे दाखवून दिलं त्यांनी, म्हणून पहिलं आपलं अभिनंदन. मी या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठीच उभा आहे. तहसीलदार, SDO, ॲडिशनल कलेक्टर म्हणजे ती हायरार्की आहे. एखादा निकाल दिला की त्याला अपील करण्याची मुदत दिलेली आहे MLR कोडमध्ये की 30 दिवस आहे, 60 दिवस आहे, 45 दिवस आहे, जे असेल ते. 2 वेळेला तुम्हाला अपील करता येईल आणि एकदा रिव्हिजन करता येईल. म्हणून त्याच्या स्टेपसुद्धा कमी कराव्यात असं माझं मत आहे. कारण काय होतं, समजा तहसीलदारने निकाल दिला, तो ॲडिशनल कलेक्टरकडे जातो, मग ॲडिशनल कमिशनर आहे, मग पुन्हा मंत्रालयामध्ये येईल. त्याच्या स्टेजेस काही कमी करता येतील का ते हा एक माझा मुद्दा होता. आणि दुसरी गोष्ट, खडसे साहेबांनी महत्त्वाचा मुद्दा सांगितला की कुठलंही अपील असेल किंवा रिव्हिजन असेल त्याला पण टाईम बाउंड केलं पाहिजे, नाहीतर मग ते वर्षानुवर्षे चालू राहतं. त्याची मुदत टाईम आपण दिला तर तो निकाल निदान 6 महिन्यामध्ये लागावा, आणखी एखाद दुसरा महिना, पण लवकरात लवकर ते निकाली निघालं तर सर्वसामान्य माणसाचा खर्च निष्कारण वाढतो. वकिलांच्या फी वगैरे आजकाल खूप झालेल्या आहेत, सर्वसामान्याला न्याय मिळणार नाही. ही एक सुधारणा होती. आणि आता इंग्रजीमध्ये बहुतेक ठिकाणी नाही, परंतु अजूनही बऱ्याच ठिकाणी इंग्रजीत कामकाज होतं, तर ते मराठीत एक सुलभतेच्या दृष्टीने मराठीच असलं पाहिजे. हा जर नियम केला तर बरं होईल, कारण तो जो ज्याची मॅटर आहे त्याला ते समजतं की मराठीत करावं म्हणून. आणि आपण अनेक म्हणजे शेतीची मोजणी असेल, तुकडेबंदी असेल, सुटसुटीत सर्व केलं, त्याबद्दल खरोखर आपलं अभिनंदन आहे. ॲप्रिशिएट करतो आम्ही सगळे. आणि आम्हाला खूप आनंद होतो की आपल्यासारखे महसूल मंत्री सुटसुटीत करणारे मिळाले, हे आम्हालाही खूप आनंदी करणार आहे. सन्माननीय तांबे. सभापती महोदय,